छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। काही दिवसांपूर्वी कोरटकरनं कोल्हापूर इथल्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचं समोर आलं होतं। काही दिवसांपूर्वी कोरटकरनं कोल्हापूर इथल्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। यावेळी त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचं समोर आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। याआधी कोर्टानं प्रशांत कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरम्यान कोरटकरनं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता। पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहे, त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे, की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि 3 वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी। तर माझी आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। या निमित्तानं मला हे एक सांगायचं।